पाटील ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचे समन्वयक सगळे ते. तुम्ही घडीत आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात, तिथं तुमचे शिवसाटण हे आता माणसं देणार, बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या, आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन, आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची तर कोणत्या जातीची? पुरविणार कोड तुमचा शिरसाट, आणि तो घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे, खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठेने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही, 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15 पाना, 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका मृत्यू आले करू नका, माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. हे तुम्ही ह्या नावाखाली माझ्या मराठीचं वाटवं करणार आता? तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे तुमच्या जिल्हा परिषदला. तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चालत साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटलं नाही याच्यात, शिंदेच्या मराठ्याचं वाटलं नाही याच्यात, फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटलं नाही याच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी, लक्षात ठेवा. भाजपातल्या मराठ्यांनी, शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी, लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारून. जातवन रक्तवान आहेत साहेब आम्ही, जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवार आहेत. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे, मराठ्यांना कोयत्याने कापू म्हणणारे त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असन शिंदे साहेबाकडून, वाटलं हुकला असन जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील, मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता 2 जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रंगवायला ते आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळे मालक झाला का फडणवीसांचा?